नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजेच पूरक कोन याविषयी माहिती मिळवणार आहोत. इथे आकृतीमध्ये एक रेषा ए सी दिलेली आहे आणि या रेषा ए सीवरती रे बी डी म्हणजे किरण बी डी दाखवलेला आहे. अ लाईन ए सी इज शोन इन दिस फिगर. अ रे बी डी इज स्टँड ऑन इट. नाऊ हाऊ मेनी अँगल्स आर फॉर्म हिअर. किती कोन झालेले आहेत? तर इकडे दोन कोन झालेले आहेत. एक आहे मेजर अँगल ए बी डी आणि दुसरा आहे मेजर अँगल डी बी सी. आता हे दोन अँगलचं मेजर आपल्याला लिहायचं आहे. आपण ते मोजूया. ए बी डी मोजूया. इथे किती आहे? सुरुवात केली इथे 0 पासून. आपण काउंट करताना बरोबर ए बी डी हा 125 डिग्री आहे. मी लिहिलेला आहे इकडे 125 डिग्री. आणि डी बी सी किती आहे? 0 इथे आहे. 0 पासून काउंट केलं इथे तर हे बरोबर डी बी सी 55 डिग्री आहे. म्हणजे इथे 55 डिग्री. दोघांची ॲडिशन केली. मेजर अँगल ए बी डी प्लस मेजर अँगल डी बी सी किती येणार? 180 डिग्री. या दोघांचं सम 180 डिग्री आहे. म्हणजेच हे दोन्ही सुद्धा सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल इज 180 डिग्री देन दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल. ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते अशा कोनांना पूरक कोन असं म्हणतात. इकडे अँगल ए बी डी आणि अँगल डी बी सी हे दोन्हीही सप्लिमेंटरी अँगल आहेत कारण त्याचं मेजरमेंट 180 डिग्री आहे. उदाहरणादाखल आपण एक उदाहरण इथे बघूया. ऑब्झर्व द अँगल्स इन द फिगर बिलो अँड एंटर द प्रॉपर नंबर इन द बॉक्स. इकडे दिलेला आहे मेजर अँगल पी क्यू आर मोजा असं सांगितलेलं आहे. किती आहे? मेजर दिलेला आहे 110. मग आपण 110 लिहूया. आणि एम एन टी किती दाखवलेला आहे? 70 डिग्री. तो सुद्धा लिहिला 70 डिग्री. दोघांची ॲडिशन करायची. 110 प्लस 70 किती येणार आहे? 180 डिग्री. सो मेजर अँगल पी क्यू आर प्लस मेजर अँगल एन टी इज इक्वल टू 180 डिग्री. The sum of these two angle is 180 degree and therefore they are supplementary angle. या दोन्ही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे. म्हणजेच हे दोन्ही कोन अँगल पी क्यू आर आणि अँगल एम एन टी हे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत, पूरक कोन आहेत. आता आपण जे शिकलो ह्याच्यावर आधारित आपण उदाहरण संग्रह 17 प्रॅक्टिस सेट 17 सोडवणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे. राईट द मेजर्स ऑफ सप्लिमेंट्स ऑफ द अँगल गिवन बिलो. आपल्याला कोनाचं माप दिलेलं आहे आणि त्या कोनाचं सप्लिमेंटरी अँगल म्हणजे पूरक कोन काढायला सांगितलेलं आहे. पहिलं माप दिलेलं आहे त्यांनी 15 डिग्री 15 अंश दिलेलं आहे. लेट द सप्लिमेंटरी अँगल मेजर्स पी डिग्री. आपण ह्या कोनाच्या 15 डिग्रीचं कोन दिलेलं आहे त्याचं सप्लिमेंटरी अँगलचं मेजर आपण पी डिग्री आहे असं मानूया. द सम ऑफ मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल्स इज 180 डिग्री. हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. हे स्टेटमेंट लिहायचं आहे की ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्यांना पूरक कोन असं म्हणतात, सप्लिमेंटरी अँगल म्हणतात. ते स्टेटमेंट लिहिल्यानंतर आपल्याला अँगल दिलेला आहे 15 डिग्री आणि त्याचं सप्लिमेंट आहे पी डिग्री. मग दोघांची ॲडिशन घेऊया. 15 डिग्री प्लस पी डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मग पी डिग्री बरोबर काय येणार आहे? आता हे 15 प्लस केले ते या बाजूला आणून आपण मायनस करूया. 180 मायनस 15 मायनस केल्यानंतर किती होणार? 165 डिग्री. मग पीचं माप किती येणार? 165. म्हणजे सप्लिमेंट मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 15 डिग्री इज 165 डिग्री. सेकंड प्रॉब्लेम. ए डिग्री मेजर दिलेला आहे आणि त्याचा सप्लिमेंट काढायला सांगितलं आहे. लेट द सप्लिमेंट्स ऑफ अँगल मेजर पी डिग्री. त्याचं सप्लिमेंटरी अँगल पी डिग्री आहे असं मानू. द सम ऑफ मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज 180 डिग्री. पूरक कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग कोन कोणता आहे? ए डिग्री दिला आहे. त्याचं सप्लिमेंट कोणता आहे? पी डिग्री आहे. दोघांची ॲडिशन घेतली किती आहे ती? 180 डिग्री. मग पी डिग्री इज इक्वल टू हे ए डिग्री आहे ते या बाजूला आणून मायनस करूया. 180 डिग्री मायनस ए डिग्री. सो पी इज इक्वल टू 180 मायनस ए डिग्री. द मेजर्स ऑफ सप्लिमेंट ऑफ अन अँगल इज अँगल ऑफ ए डिग्री इज 180 मायनस ए डिग्री. पुढच्या उदाहरणामध्ये द मेजर्स ऑफ सम अँगल्स
are given below, use them to make a pairs of complementary and supplementary angle. काही कोनांचे मापं दिलेली आहेत आणि ह्या मापांना ऑब्झर्व करून तुम्ही अशा जोड्या शोधायच्या आहेत कोनांच्या की त्या कॉम्प्लिमेंटरी असतील आणि सप्लिमेंटरी असतील. आता इथे जर आपण बघितलं तर बीचं मेजर 60 डिग्री आहे. मग बीला कोणता अँगल्स कॉम्प्लिमेंटरी असेल तर असा अँगल शोधायचा की बी डिग्री आणि त्या अँगलचं मेजर दोघांची सम ही 90 डिग्री आली पाहिजे. बीचं मेजर 30 डिग्री आहे आणि एनचं मेजर बीचं मेजर 60 डिग्री आहे आणि एनचं मेजर 30 डिग्री आहे. दोघांची ॲडिशन केली तर किती होणार सांगा बघू. 90 डिग्री. इकडे दिलेला आहे मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल एन किती आहे 60 प्लस 30 90 डिग्री. सो सम इज इक्वल टू 90 डिग्री अँड देअरफॉर दे आर कॉम्प्लिमेंटरी अँगल. या दोघांच्या मापांची बेरीज जी आहे ती 90 अंश आहे आणि म्हणून ते कसे आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल कोटी कोन. आणि मेजर अँगल बी आणि मेजर अँगल जीचं मेजर 120 आहे आणि बीचं मेजर 60 दिलेलं आहे. मग 60 प्लस 120 किती झाले 180 डिग्री. म्हणून मेजर अँगल बी अँड मेजर अँगल जी यांची सम जी आहे ही 180 डिग्री आली म्हणून दे आर सप्लिमेंटरी अँगल्स. ते पूरक कोन आहेत. मग अशा विविध जोड्या तुम्ही शोधू शकता. कॉम्प्लिमेंटरी अँगल त्याची सम 90 डिग्री येईल अशा जोड्या घ्यायच्या आणि सप्लिमेंटरी अँगलमध्ये ज्याची सम 180 डिग्री येईल अशा जोड्या घ्यायच्या. आता पुढच्या प्रॉब्लेममध्ये इन ट्रायंगल XYZ मेजर अँगल Y इज इक्वल टू 90 डिग्री. व्हॉट काइंड ऑफ पेअर डू अँगल X अँड अँगल Z मिक्स. इथे ट्रायंगल XYZ दिलेला आहे त्यातल्या वायचं मेजर 90 डिग्री दिलेलं आहे म्हणजे हा राईट अँगल असणार आहे. आता आपल्याला एक्स आणि झेडचं पेअर कुठला आहे तो शोधायचा आहे म्हणजे कोणत्या प्रकारचे ते दोन कोन आहेत असं आपल्याला शोधायचं आहे. आता हा ट्रायंगल दिलेला आहे म्हणजे सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते स्टेटमेंट लिहिलं. मग त्या स्टेटमेंटवर आधारित मेजर अँगल एस, मेजर अँगल वाय, मेजर अँगल झेड या तिघांची बेरीज आहे 180 डिग्री. आता आपल्याला वायचं मेजर दिलेलं आहे 90 डिग्री त्यामुळे ते सबस्टिट्यूट केलं आणि मेजर अँगल एक्स प्लस मेजर अँगल वायचं मेजर सबस्टिट्यूट केल्यानंतर 90 डिग्री येणार. मेजर अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे 90 डिग्री या बाजूला प्लेस चेंज करून मायनस करायचे उजव्या बाजूला. मग इथे काय राहिलं लेफ्ट हँड साईडला मेजर अँगल एक्स प्लस मेजर अँगल झेड इज इक्वल टू 180 मायनस हे 90 इथे काय केले मायनस केले. मेजर अँगल एक्स प्लस मेजर अँगल झेड आफ्टर सबट्रॅक्टिंग वजाबाकी केल्यानंतर उत्तर काय येणार 90 डिग्री. म्हणजे द सम ऑफ मेजर अँगल एक्स अँड झेड इज 90 डिग्री. सो दे आर कॉम्प्लिमेंटरी अँगल. दोघांची सम आहे एक्स आणि झेडची ती 90 डिग्री येते आणि म्हणून ते कसे आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. The difference between the measures of two angles of complementary pairs is 40 degree. Find the measures of two angles. आपल्याला दोन कोनांमधला फरक दिलेला आहे आणि त्याच्यावरनं त्याची मापं काढायला सांगितलेली आहेत. The measures of one angle in the pair of complementary angle x degree. जे दोन कोन दिलेले आहेत ना त्यातलं एकाचं माप आपण जर x डिग्री घेतलं तर दुसऱ्याचं माप किती येईल. ते दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत म्हणजे त्यांची सम 90 डिग्री आहे. एकाचं मेजर एक्स असेल तर दुसऱ्याचं मेजर काय होईल 90 डिग्री मायनस एक्स डिग्री आणि यातला डिफरन्स त्याने दिलेला आहे 40 डिग्री म्हणून त्यानुसार आपण ते स्टेटमेंट लिहूया. डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 40 डिग्री. फरक 40 आहे म्हणून बाय गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार काय येणार दोन्ही अँगलचं डिफरन्स म्हणजे एक अँगल आहे 90 मायनस एक्स डिग्री आणि दुसरा आहे एक्स डिग्री त्याचं डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन करायची दोघांच्या मेजरची इज इक्वल टू 40 डिग्री दिलेलं आहे. आता काय करणार आपण ब्रॅकेट रिमूव्ह केलं. ब्रॅकेट रिमूव्ह केल्यानंतर मायनस एक्स आणि मायनस एक्सची ॲडिशन होणार -2x होणार. मग आपल्या पुढचं स्टेपला काय होणार 90 मायनस 2x इज इक्वल टू 40 डिग्री. आता इथे 90 डिग्री प्लस आहे दोन्ही बाजूला आपण मायनस करूया. 90 मायनस 90 मायनस 2x इज इक्वल टू 40 मायनस 90 डिग्री. मग आता हे 90 आणि 90 कॅन्सल होणार. हे कॅन्सल केल्यानंतर काय येणार पुढच्या स्टेपला -2x इज इक्वल टू -50 डिग्री. सो -2x अपॉन -2
इज इक्वल टू -50 अपॉन -2. -2 कॅन्सल होणार. एक्स इज इक्वल टू 25 डिग्री. मग एक्सचं मेजर 25 आलं. मग आता 90 मायनस एक्स किती येणार? 90 मायनस 25 65. म्हणजे मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 65 डिग्री अँड 25 डिग्री. त्या दोन कोनांच्या माप जी आहेत ती किती येणार आहेत? 65 आणि 25 डिग्री. पुढचा प्रॉब्लेम आहे क्वाड्रिलॅटरल MPTNM is rectangle. Write the names of the pairs of supplementary angle. हा जो चौकोन दिलेला आहे तो आयत आहे असं सांगितलेलं आहे. आयत दिलेला आहे आणि आयताच्या अशा कोनांच्या जोड्या शोधायच्या आहेत की त्या सप्लिमेंटरी अँगल्स असतील. म्हणजेच काय बघायचं आपल्याला? त्याची बेरीज 180 डिग्री असेल. आता तुम्हाला माहिती आहे आयताच्या चारही कोन जे असतात आयताचे ते काटकोन असतात. म्हणजे त्याची जी मेजर आहे ते 90 डिग्री आहे. म्हणजेच आपल्याला सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर शोधताना प्रत्येक कोन असा बघायचा की प्रत्येक जोडी अशी बघायची की त्याची बेरीज किती असेल? 180. मग आता कसं बघणार आपण? हा अँगल 90 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे. मग कोणतेही दोन अँगल घ्या. कुठल्याही दोन अँगलची सम 180 डिग्री असणार म्हणजे ते सप्लिमेंटरी अँगल असणार. इथे कसं येणार? मेजर अँगल P, मेजर अँगल M ही एक जोडी पेअर झाली. मेजर अँगल T, मेजर अँगल N ही दुसरी झाली. मेजर अँगल P, मेजर अँगल T ही झाली. पुढे अँगल M, अँगल N ही चौथी जोडी. अँगल P आणि अँगल N ही पाचवी जोडी आणि अँगल M, अँगल T ही सहावी जोडी. अशा 6 जोड्या आपल्याला सप्लिमेंटरी अँगल्सच्या मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे शिकलो ते तुम्ही तुमच्या वहीत सोडवायचं आहे. त्याचा सराव करायचा आहे. जर काही डाऊट असतील तर मला विचारायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. थँक यू.